तिला काहीतरी म्हणायचंय ते ऐकून तर घे ना. काय ऐकून घेऊ मी तिचं? ती ऐकते का आपलं? ती स्वतःच्या मनाला येईल तसंच वागते ना. मग मी काय ऐकू तिचं? तिला जायला सांग प्लीज. देवी आई, माझं खरंच चुकलं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला वाटेल ती शिक्षा द्या, पण मला खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मला माहित आहे माझ्यामुळे त्रास झालाय तुम्हाला, आणि त्याबद्दल मी फक्त माफी मागू शकते तुमची. तुला मी आज ओळखते का पारू? तू हा निर्णय का घेतला असेल यामागचं कारण मला कळलं नसेल असं वाटतंय का? तू फक्त माझ्यासाठी आज तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी गमावलीस. खरं सांगू, मला आधीपासूनच असं वाटत होतं की तू हे काम करूच नाहीस. कारण ते तोकडे कपडे, ते हील्स, सॅन्डल्स, हेवी मेकअप, तू या सगळ्यासाठी बनलेलीच नाहीयेस. तू गावाकडून आलेली एक साधी सरळ मुलगी आहेस. हा, तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस, पण म्हणून तुला स्वतःचं प्रदर्शन करण्याची गरज नाही पडत. बरं झालं तू कॉम्पिटिशन सुरू होण्याआधीच माघार घेतलीस, त्यामुळे त्या बेटला काही अर्थच उरला नाही. हे बघ, नको काळजी करूस जे झालं त्याची. कदाचित मी सुद्धा तुला त्या अवतारात बघूच शकले नसते. त्यामुळे जे काही झालं ते विसर. मला मान्य आहे क्षणभरासाठी मी तुझ्यावर रागावले, पण आता मला असं वाटतंय की जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं. सुखी रहा. मी येते. थांब पारू, कुठे निघालीस? तुझ्या गँगला आत नाही का बोलवणार? हा, म्हणजे ते बाहेर उभे आहेत, तुला काय वाटलं मला माहिती नसेल? या या आत या. म्हणजे बाहेर उभं राहून ऐकून झालं असेल तर आता आत या. मी नाही तुझा सॉरी. मला माहिती आहे की तुम्ही पारूची मदत करत असता. तुम्ही ज्या प्रकारे पारूला मदत करत असता, तिच्या पाठीशी उभे राहता, खरंच मला तुमच्या मैत्रीचा हेवा वाटतो. मैत्री असावी तर अशी. पारू, उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी उद्या फर्स्ट क्लास जेवण बनलं पाहिजे, कळलं? वय आई, तू नको काळजी करू आता. तू पारूला माफ केलंयस ना. मग बघ पारू कसं मस्त सगळ्यांचा पाहुणचार करते, तू फक्त बघ. येस. कसा दिसतोय मी? एकदम भारी दिसतंय. चल ये बस. तायडे, मला तर वाटलं तू तुझ्या कॉम्पिटिशनच्या नादात मला राखी बांधायला विसरतेस. असं कसं विसरेन मी? आयुष्यभरासाठीची सोबत आहे आपली, आणि तुला मी विसरेन वय? आता चुपचाप बसा, हालायचं नाही तर धपाटे देईल. तायडे, पाया पड. असू दे रे गणी. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. पण तुझा आशीर्वाद पाहिजे. प्रिया मॅडम, मी पण माझ्या भावालाच राखी बांधणार आहे. आणि मी माझ्या बहिणीकडून राखी बांधून घ्यायला आलो. राखी बांध.
हॅपी रक्षाबंधन. आपली मॅडम, माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. प्रीतम सर बसा. उठ तू आधी. या बहिणाबाई या. काय करताय? अगं रक्षाबंधन आहे. बस. थांब थांब थांब. हे हे काय आता? गिफ्ट आहे. प्रीतम सर, ह्याची काय बी गरज होती का? अगं गरज होती का म्हणजे? रक्षाबंधन आहे आज, मान आहे तुझा. हे घे. अहो, वय वय घ्यावंच लागते. घे आता. थँक्यू. मला तर कोणी बहीणच नाही, म्हणजे आजपर्यंत कोणी मला राखी नाही बांधली. असं का बोलताय तुम्ही? मी आहे की तुमची बहीण. या ना. खरंच? वय हा, आणि तसंही मला राखी बांधून झालीच आहे. ये बस. पारू तुला पण राखी बांधेल. या ना. बस 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 बस. खरंच? खरंच बसा. थँक्यू. अरे असू द्या. पारू, सॉरी पण तुझ्यासाठी माझ्याकडे काही गिफ्ट नाहीये का? रितोष सर, ओ तुमच्यासारखा इतका चांगला भाऊ मिळाला आहे मला. हेच माझ्यासाठी लई मोठं गिफ्ट आहे. नाही नाही, असं कसं? आज पहिल्यांदा मला कोणीतरी राखी बांधली. गिफ्ट तर तुला मी नक्की देणार. अहो, अरे आदित्य, ये ना, बस. पारू तुलाही राखी बांधेल. काय? ए वेडा आहेस का तू? मला नाही पारू कडून राखी बांधून घ्यायची. पारू नाही बांधू शकत दादाला राखी. अरे पण काय प्रॉब्लेम आहे? अरे तू काय? भांडण झालंय आमचं. अरे कळलं? वय म्हणून मला राखी नाही बांधायची यांना. त्यामुळे आता परत विचारू नको का राखी बांधायचे काय नाही बांधायचे. अरे परितोष, तू कशाला दोघांमध्ये परत भांडणं लावून देतोय? आता कुठे सॉर्ट झालं होतं. चल ये भारी. जा जा. चला चला चला. पारू, आज तुझ्यासारखी मला एक चांगली बहीण मिळाली. थँक्यू सो मच. तुला मी गिफ्ट नक्की देणार. वय येतो. असू द्या. तायडे, मी गिफ्ट काय दिले बघू का? बघा, सावकाश पडशील. होय शपथ, नेकलेस. परीश्वर, काय झालं? काय शोधताय का? आता पारूने मला राखी बांधली. मला आता हक्काची बहीण मिळाली. काय? तुम्हाला पण ती भिकारडी मुलगीच मिळाली होती? दिशा प्लीज, पारू बद्दल असं बोलू नकोस. तुम्हाला आवडत नाहीये म्हणून तिला भिकारी नाही म्हणणार. आणि तसंही तुम्ही आणि तुमची ती सर्वंट बहीण, मला तिचा काडीचंही काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे, असो. तुम्हाला काय हवं होतं? तुम्ही शोधत होतात ना काहीतरी? म्हणजे तुला विचारणारच होतो, तुझी परवानगी घेणारच होतो मी. त्याचं काय झालं ना की आता तिला गिफ्ट द्यायला माझ्याकडे काहीच नव्हतं. म्हणलं तुझ्याकडे जर एखादा दागिना असता जो मी तिला गिफ्ट देऊ शकलो असतो तर खूप छान झालं असतं. म्हणजे आता एवढ्या रात्री मी कुठे जाऊन आणणार ना काय? जिथे बघावं तिथे ही पारू आहेच. माझं आयुष्य डिस्टर्ब करायला बसते ही. एकतर त्या कॉम्पिटिशनमध्ये विनाकारण माझ्या अगेन्स्ट येऊन उभी राहिली आणि आता तर माझ्या मूर्ख नवऱ्याला पण स्वतःच्या बाजूने वळवते. परेश्वर,
मी माझा दागिना तिच्यासाठी अजिबात नाही देणार. अरे तुम्ही सुद्धा का त्या मोलकरणीला तुमची बहीण वगैरे मानताय? हा म्हणजे ती एक मोलकरीण आहे. नोकर लोकांना असं बहीण वगैरे नसतं बनवायचं. प्रीतमनी पण तिला बहीण मानले आणि अहिल्य आत्या पण मारुती मामांना भाऊच मानतात ना. आणि या भावा बहिणीच्या नात्यांमध्ये हे असले नोकर मालक असे भेदभाव कशाला करायचे? परेश्वर, तुम्ही आता त्या पारूसाठी मला नाते शिकवणार आहात का? असं नाही. तिच्या राखीमुळे होतं ना सगळं. त्या पारूची राखी तोडून टाकते मी. अगं- तिच्यामुळे होतं ना सगळं. दिशा, सॉरी, एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली सॉरी. दिशा, मी ही राखी अजिबात काढणार नाहीये आणि मी पारूला गिफ्ट नक्की देणार. सॉरी. कधी न बोलणारा मंद पोपट आता मला उलटून बोलायला लागला. आणि हे सगळं त्या भिकारड्या पारूमुळे घडतंय. तिला अद्दल घडवल्याशिवाय आता मी राहणार नाही. दादा, तुम्ही माळी दादांना सांगा बागेत जितकी फुलं आहेत ती समजा वेगवेगळ्या प्रकारची फुलं इकडे घेऊन या. इथं फुलांचा मस्तपैकी सडा घालायचा आहे. देवी आईंनी सांगितलेले महत्वाचे पाहुणे येणार आहेत घरी आणि त्यांच्या सेवेत कुठल्याही प्रकारची कमतरता भासता कामा नये. समजलं? जा जा, परदेशी कामाला लागा. जा ताई, तुम्ही जा इकडं. दादा, तुम्ही बी जा. जा, समजा व्यवस्थित पार पडू दे. बाळू बाळा, काय आज एकदम प्रसन्न दिसतेस? आत्या, माझ्या मनावरचं ना लई मोठं दडपण दूर झालंय बघा. कसलं ग बाळा? आत्या हो, देवी रागवल्या नाहीयेत माझ्यावर. हो का? आणि मग असं असतं ना, मी खुश नाही तर काय असणार? चांगलं झालं बाळा. पण मला सांग, एवढी लगबग कसली चालली तुझी? अरे देवा, काय बोलत बसले मी तुमच्याशी. आत्या, मला लई स्वयंपाक करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवायचे आहेत. मी चालले. अगं बाळा, पण कशासाठी? आत्या, हाय का आता? कुठल्या जगात आहात तुम्ही आत्या? त्या देवी यांनी सांगितलेले महत्वाचे पाहुणे येणार आहेत म्हणून तर एवढी समधी तयारी सुरू आहे ना. अच्छा अच्छा अच्छा, देवी आईने सांगितलंय होय? वय मग बरोबर आहे. कसं आहे, येणाऱ्या पाहुण्यांची सेवा करणं, आदरातिथ्य करणं या घरच्या सुनेचं कर्तव्यच आहे. सावित्री आत्या, सुनबाई, जा तिकडं. पारू, हे काय? अजून काहीच तयारी नाही झालेली? देवी, तुम्ही काळजी नका करू. समजा व्यवस्थित होईल. अगं पण जेवण सुद्धा करायचं आहे. ते बी होईल. मी आलेच. बरं झालं पारू, तुला आईंनी माफ केलं. मला तर एवढं टेन्शन आलं होतं की कशी समजूत काढणार होतो आपण आईंची. अजून आपल्याला तुझ्या आणि आदित्य दादांच्या नात्याबद्दल पण सांगायचं. कसं करणार होतो आपण हे सगळं? पारू, सॉरी पारूताई, काल मला माझी हक्काची बहीण मिळाली. पण सॉरी, काल मी तुला गिफ्ट नाही देऊ शकलो म्हणून मी. असं काय बोलताय तुम्ही? हे बघा, माझ्या मनाला वाटलं म्हणून मी तुम्हाला राखी बांधली. मला ते गिफ्ट बिफ्ट काय बी नको आहे. नाही नाही, असं कसं? काल पहिल्यांदा मला कोणीतरी राखी बांधली. गिफ्ट तर मी देणार. अहो पण अरे वा, त्या हे घे. नाही नको. अगं घे. अगं घे पारू, ओवाळणी आहे, नाही नसतं म्हणायचं. घे. एका भावाचं कर्तव्य मी नेहमी बजावी. तुला माझी कधीही गरज लागली तरी मला हक्कानी सांग. थँक्यू बरितो सर. दादा, करेक्ट. अरे तुम्हा दोघांचं नातं असंच बहरत राहू. येस, आलोच मी. अरे दिशा, ते पारूला गिफ्ट द्यायचं होतं ना, दिला. ओके, मस्त. आलोच. ए सर्वंट, बघू माझ्या नवऱ्याने काय गिफ्ट दिलंय. वा, हेच हेच तर म्हणत असते मी.
याचसाठी तर तुला मोठ्या घरच्या लोकांशी रिलेशन जोडायचे असतात. माझ्या नवऱ्याला एक बेसिक धागा बांधून आज या बांगड्या उकळल्यास. असंच कोणाची तरी बहीण, कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी सून, कोणाची तरी बायको बनून तू सगळ्यांकडून काही ना काही उकळत असतेस. बरं, एवढं सगळं उकळून तुझं पोट नाही भरत आहे. तुला ही संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची आहे, म्हणून त्या आदित्यला पण स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलंस तू. आणि काय हे बिंडो किर्लोस्कर्स एवढे सुशिक्षित असून सुद्धा अडाण्यांसारखा तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवतात. आणि तू त्यांनी ठेवलेल्या विश्वासाचं चांगलं फळ देतेस त्यांना. तसं काल दिलंस तुझ्या देवी आईला तोंडघशी पाडून. आय एम व्हेरी शुअर एक दिवस तू एक एक करत या घरातल्या सगळ्यांना तोंडावर आपटणार आहेस. आणि काय गे, उगाच तुला जमत नाही तर सतत सगळ्या गोष्टींमध्ये पुढे पुढे का करायचं असतं? हा, माहिती होतं ना तू त्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करण्याच्या लायकीची नाही आहेस. मग तेव्हा जर तुझं थोबाड उघडून नाही म्हणाली असतीस तर मी त्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं असतं आणि जिंकून पण आले असते. ए दिशा, तू काय बोलतेस? तुला कळतंय का ग? खरं तर ना तुझी या घरात राहण्याची पात्रताच नाहीये, पण आम्हीच तुला ठेवून घेतलंय. प्रिया मॅडम, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तू पारू सोबत या भाषेत नाही बोलू शकत. नाईस. किर्लोस्करांची मोठी सून. हे म्हणजे तू पण यांच्या प्लॅन मध्ये सामील आहेस तर. नाईस. अरे मी कसे विसरले, तुम्ही दोघी तर ऑलरेडी एक टीम आहात. येस, आधी तू या मोलकरणीच्या हेल्पने त्या प्रीतमला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलंस, म्हणून तर त्याने माझ्यासोबत होणारं लग्न मोडून तुझ्यासोबत लग्न केलं, जेव्हा की तुझी या घरची सून होण्याची लायकी सुद्धा नव्हती. पण आता तुम्ही दोघी बघत राहा कशी चुटकी सरशी तुम्हाला दोघींना या घराबाहेर फेकून देते ते. दिशा तू चल तू. पारू, कोण आहात? कोण तुम्ही? तुमचा आणि आमचा काय संबंध आहे? एक गोष्ट विसरू नका, तुम्ही या घरची सून नाही आहात. या घराशी तुमचा काही एक संबंध नाहीये. आणि किर्लोस्करांच्या सुनेसोबत असं वागायची तुमची हिंमतच कशी झाली? पारू, काय गए, तुझी हिंमत कशी झाली हिच्याशी असं बोलायची? ती ना या घरची सून आहे. तू कोण आहेस? एक फडतूस मोलकरीण. परत न्यू सासू मॉम, तुम्ही या घाणेरड्या मोलकरणीच्या तोंडाशी लागूच नका. आता ना हिला हिची लायकी मी व्यवस्थित दाखवून देते. चल दिशा, हात सोड. दिशा काय करतेस? दिशा काय करतेस? दिशा अगं सोड तिला.